नमस्कार महाराष्ट्र जनतेला. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि काय बोलू, त्यांचं तर काय राहिलंच नाही मोल. फक्त स्वतःच्या वर्चस्वासाठी लोक त्यांचा, हे राजकारणी लोक त्यांचा गैरवापर करतात. बरं, मुद्द्याचं बोलतो मी. हे जे काय आता चाललंय, जे महाराष्ट्रामध्ये हे होतंय ते होतंय, अख्ख्या देशाभरात हेच चाललंय. हा पक्ष माझा, तो पक्ष माझा. अरे, आपण या देशाची जनता आहे. तुमचा मेंदू जरा ठिकाण्यावर येऊ द्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपण जनता आहे. चूक झाली तर आपण तिथं बोलणार, योग्य असेल तर आपण त्याला डोक्यावर पण घेणार. आपण जनता आहे. आपण एकमेकांमध्ये तुम्ही का वाद घालताय तुम्ही? हा? मी BJPचा, मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी RPIचा, मी आणि फल्याना ढमक्या कोणत्या पक्षाचा, मी मनसेचा, ह्याचा त्याचा. तुम्ही तुम्ही कशाला ह्या गोष्टी करता? मला हे कळत नाही. तुम्ही सामान्य जनता म्हणून चूक बरोबर ह्या गोष्टीला तुम्ही विरोधच करत नाही, योग्य बोलत नाही. तुमच्या मेंदूत काय गू भरलाय का? हा? हे जे पक्ष जे आहेत, हे काय तुमचे नवरे आहेत का? हा? असं वागताय तुम्ही? हा? तुमचा मेंदू काय घाण झालाय का? अक्कला तुम्हाला येऊ द्या, नाही तर तुम्हाला भीक मागायची वेळ येईल आणि तुमच्या मुलांना तुमच्यामुळं भीक मागायची येईल. ह्याची मी तुम्हाला जाणीव करून देतो. तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा राग आला. ज्याला आला राग त्याला भेटला वाघ, समजून घ्या तुम्ही. आता मी स्पष्टच बोलतो. तुम्हाला ह्या गोष्टी कळायला पाहिजे. 12 तास नुसती कामं करून तुमचा मेंदू इडाळलाय. जरा स्वतःसाठी, कुटुंबासाठी जरा विचार करा. घरात तुम्हाला बायकोचं बोलणं सहन होत नाही, आईबापांनी बोललेलं सहन होत नाही, ह्यानी बोललेलं सहन होत नाही, आणि तुम्ही असल्या गोष्टी कशा काय सहन करता? सामान्य माणूस म्हणून, जनता म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? हां? हे न्यूजवाले तर भडवेच आहेत, भिकार चोट. सगळ्यात ह्या देशाचं वाटोळं करण्यात ही मीडिया आहे. या मीडियाला माझा आरोप आहे. भिकारचोट, एकदम हरामखोर जर असेल तरी ही मीडिया आहे. देशाचं वाटोळ करण्यात ह्यांना मारलं पाहिजे, ह्यांना मारलंच पाहिजे. ही मीडियावाले लय हरामखोर आहेत.